वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके या दोघांसाठी आता मैदानात उतरलेत। वाल्मिक कराड आणि मुंडेंना अडकवलं जात असल्याचा आरोप हाके यांनी केला। पाहूया। अचानक तुम्हाला काय काय सुचतं? फक्त धनंजय मुंडे दिसतात। मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय। धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आता उघडपणे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना अडकवलं जात असल्याचा थेट आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। लक्ष्मण हाकेंच्या निशाण्यावर आता सुरेश धस आणि जरांगे आले आहेत। निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात। वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात। त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं? फक्त धनंजय मुंडे दिसतात। मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय। गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे। पण हे जे काही राजकारण होतंय, ओबीसींच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले। यांचे वेगवेगळे फार धंदे आहे। बऱ्याचशा एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीने बोलतो। धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला। बरोबर आहे का? निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला। त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का? संतोष भाईंचा खुनाचा विषय, त्याच्यात ओबीसीचा काय संबंध? काय संबंध नाही कोणाचा। आता ते त्याला सवयच आहे पहिल्यापासून। त्यांच्यावर वेळ आली की ते ओबीसी म्हणत असतात, आणि वेळ गेली की लगे त्यांचंच बघत असते दुकान चालायचं ते। याला तर बोलत नाही तर आम्ही तर नाही, कोणी आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही त्यांना विरोधक कधी मानला नाही आणि मानणार बी नाहीत। ज्या दिवशी मानू त्या दिवशी बघू। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून हाकेंच्या उपस्थितीत निदर्शनं करण्यात आली। ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप हाके यांनी केला। तसंच राजकारणासाठी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा वापर होत असून जातीय मोर्चे निघत असल्याची टीका देखील हाके यांनी केली आहे। सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषभाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय। मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत। आपल्याला एकच माहिती, जेवढे याच्या तपासात येणार आहे ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत। तो आमदार असून, मंत्री असून, नाही तर खंत्री असून, नाही तिकडे कुणी असो, सुट्टे नाही। इथं माझंच उतारणार आहे आता। जितकं आतापर्यंत पचलं आता पचणार नाही, इथून पाठीमागे जे पचविलं ते आता पचणार नाही। लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस आणि जरांगे यांच्यावर हल्लाबोल करून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची बाजू घेतल्यावर काही मिनिटातच अंजली दमानिया यांनी एक फोटो ट्विट केला, ज्यामध्ये वाल्मिक कराडसोबत हाके जेवण करताना दिसतात। ट्विट करताना दमानियांनी म्हटलंय की एका व्यक्तीनं मला हा फोटो पाठवलाय। हाकेंनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून जरांगे यांच्यावर देखील टीका केली आहे। यापुढे मराठा समाजाला त्रास दिला तर घरात घुसून हाणायचं असं जरांगे म्हणाले होते। त्यावरून जरांगेंना 35 किलो असं संबोधण्यात आलंय। आमची एक 10 मिनिटासाठी भेट झालेली होती। आम्ही सभामधून पुढे जात होतो। माझा फोटो आहे, सुप्रियाताई सुळेंचा फोटो आहे, जयंत पाटीलांनी तर त्यांच्यावर भाषण केलेलं आहे, एवढा मुरब्बी मोठा नेता।
शरदचंद्रजी पवार साहेबांचे फोटो आहेत, हे क्षीरसागर, धस, हे धस वगैरे यांचे फोटो नाहीत नुसते. तर धसांना असं म्हटलं जातं आहे बरं का, मला मी माहिती नाही, पण धसांना निवडणुकीचा फंड कुठून आला. जसं त्यांनी आज त्यांच्या आंदोलनात म्हटलं की वाल्मिकी कराडांचे फोटो सगळ्यांबरोबर आहेत, मग तेच मी म्हटलं की तुमचे फोटो पण त्यांच्याबरोबर आहेत, म्हणजे याच्यातनं काय इन्फरन्स काढायचं आपण. तर मी त्यांना 10 मिनटं भेटलो काय, 15 मिनटं भेटलो काय, जर भेटले म्हणजे भेटले. आता कशाला भेटले काय आम्ही तर कोणी विचारलं पण नाही की तुम्ही कशाला भेटलात, पण भेटला आहात एवढं खरं, आणि तुम्ही त्यांना तितकंच चांगलं ओळखताय हे देखील खरं. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. ह्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, फरावलं तिचं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही. परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. तो काय बोलला, तिकडनं परभणीची लोक येणार, इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार. मग काय याच्याकडे पायदळ आहे, घोडदळ आहे, याच्याकडे काय तोप गोळेत. अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि मग तो घुसून मारीन. सगळ्याला माहिती 35चा कच काय का कशाचा कच काय, त्यामुळे ते काय सोडून दे जायचे असले, याला महत्व नाही दे जायचं. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना उलटला, मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे. देशमुख कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहे, पण इकडे ओबीसीवरून राजकीय चिकलफेक सुरू झाली आहे. दत्ता कानवटेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.